भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू कारभारी काळे सर, ज्यांच्या अत्यंत निस्वार्थ आणि खरखुरं भारत मातेप्रती समर्पण, त्यामधून हा कार्यक्रम घडून येतोय असे सन्माननीय गोखलेजी, विष्णुबुवा ब्रह्मचारी ट्रस्टचे, त्यांचे आणि मी त्यांना म्हणतो माझे पण मी त्याचा घटक मानतो स्वतःला, असे सर्व सहकारी, पूजनीय स्वामीजी, आपण सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनी, अलीकडे खूप वर्ष झाली आहेत मी बोलणं सुरू करताना त्यांना आता मी मंत्र म्हणतो की ते मंत्र आहेत 2, आणि जेव्हा काही विशेष मुद्दा तर बोलायचा आहे तेव्हा तर मी या 2 मंत्रांनीच संवाद सुरू करतो. नीट अर्थ कळून सवरून मनाशी स्वीकारलेला आणि त्यामुळे पहिला व्यक्त करण्याचा मंत्रच आहे नमस्ते. हा एक शब्द नमस्ते, पण हा मंत्र आहे. नमस्ते हा नुसता एक शब्द नाही आहे. शब्दाचा अर्थ जरी पाहिला तरी पहिला तर अर्थ आहे की माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे. आणि हा अर्थाचा पदर जरा उलगडला आणि आणखी खोल पाहिलं तर हे जे विधान आहे, माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे, तर याच्या मुळाशी अर्थ आहे सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे. खरं या नात्यानी सर्व माणसं समान आहेत. माणसातल्या समतेचं तर याहून जास्त चांगलं समर्थन सांगता पण येणार नाही. कारण जर आपण नुसतं भौतिक जड मटेरियल पातळीला समता बोलायला समजायला गेलो तर खरी वस्तुस्थिती आहे की कोणतीही 2 माणसं समान नाहीच आहेत. समतेमागे आपण माणूस म्हणून जन्माला आलो या नात्यानेच समान आहोत. तर ही जाणीव मी म्हणतो जरा वरवरची आहे. आणि सारे जण माणूस म्हणून जन्माला आलो म्हणून समान आहेत. खरा याचा अर्थ थोड्या स्पष्ट शब्दात सांगायचा तर की तिथे जातीपाती उच्च नीचता भेद नाहीच आहेत. सर्वांमध्ये एकच एक चैतन्य भरलेलं आहे. म्हणून आपण सगळे समान आहोत. हे आणखी खोल उतरणारं संबोधन आहे. एक शब्द नमस्ते ही आपली खास भारतीय सुद्धा पद्धत आहे. हजारो वर्षांची, हजारो जो तुमचा माझा हा देश, त्याला वापरला जाणारा, आपल्या परंपरेला, आपल्या विचाराला, आपल्या तत्वज्ञानाला वापरला जाणारा अचूक शब्द आहे सनातन. सनातन म्हणजे काहीतरी जुनं पुराणं असा त्याचा अर्थ नाही आहे. सनातन शब्दाचा अर्थ आहे जे एकाच वेळी प्राचीनातलं प्राचीन आहे आणि तरी त्याच वेळी जे आधुनिकातलं आधुनिक आहे, म्हणजे शाश्वत, इटर्नल.
की ते आहेच, ते तत्व आपल्या सगळ्यांमध्ये भरलेलं आहे, म्हणून आपण सगळे समान, तर आपली हजारो वर्ष पद्धत आहे, तिला फार छान नाव आहे, सूत्रशैली असं नाव आहे त्याला, की आशय मांडण्याची सूत्रशैली. म्हणजे असं काहीतरी कमी शब्दात म्हटलेलं असतं, पण त्याच्यामध्ये असं अर्थाचं ब्रह्मांड भरलेलं असतं, प्रचंड मोठा अर्थ भरलेला असतो. ही आपली खास भारतीय शैली आहे. हजारो वर्ष अखंड चालत आलेला हा देश, त्याची ही सहिष्णू आणि सर्वसमावेशक असलेली संस्कृती, तिची व्यक्त होण्याची जी पद्धत आहे, शैली आहे, तिला हे फार छान नाव आहे, सूत्रशैली. आपली एक धारणा आहे, श्रद्धा आहे, की सर्व वेद नीट संहितीकरण करून नीट एकत्र मांडले ते व्यासमुनींनी, महर्षी व्यास. ते प्रचंड वाङ्मय सगळं, पण ते सर्वांना मग कसं समजावं, कसं सोपं व्हावं, यासाठी त्याच व्यासमुनींनी ब्रह्मसूत्र रचली. ब्रह्मसूत्र नाव आहे त्याचं, रचली, की असं एक एक वाटायला छोटं सूत्र, पण त्यामध्ये अर्थ प्रचंड मोठा असतो. ही आपली शैली आहे खास. अख्ख्या भाषाशास्त्र विषयाचा प्रचंड अभ्यास, जो आजही भाषाशास्त्र विषयाचे जाणकार सांगतात की त्याची उंची अजूनपर्यंत दुसऱ्या कोणीही गाठलेली नाही आणि कधी गाठणार पण नाही, त्या महर्षी पाणिनी यांनी त्या भाषाशास्त्रावरचा जो ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे अष्टाध्यायी. पण तो ग्रंथ म्हणजे 4009 सूत्र आहेत, त्याच्यात सूत्र आहेत, ती सूत्र आहेत की ज्यातल्या एकेका सूत्रावर 50 PhD केले तरी कमी आहेत. की नुसतं एक सूत्र घेऊन त्याच्यावर जाणकारांनी अभ्यास केला जर प्रचंड, तर एका सूत्रावर 50 जण PhD करू शकतील. जगामध्ये आजही त्याचा अभ्यास चालू आहे. आपलं दुर्दैव आहे की तो आपल्याकडेच कमी चालू आहे. कारण आपल्याला गेल्या सुमारे 200 वर्षात विशेषतः आक्रमणं आधीची पण आहेत, पण त्यांची आक्रमणं आधीची 8व्या शतकात चालू झाली ती तलवारीनी आहेत. तिचा भर मोडतोडीवर आहे. आम्ही तुमची मंदिरं तोडणार, तुमच्या कत्तली करणार, तुमच्या आया बहिणींच्या आबरू लुटणार, ही आक्रमणं. पण जे इंग्रजांचं आक्रमण आहे ते जास्त खुनशी आहे. ते इंग्रजांचं आक्रमण जास्ती खोल उतरणार आहे, कारण त्यांनी ह्या संस्कृतीच्या रचनेचा अभ्यास करून यांना कसा तोडायचा, यांना कसा फोडायचा, यांना कसं आपसातच लढवायचं आणि एकमेकाच्या नरडीचं रक्त पिऊन हे कसे खतम होतील, असा त्यांचा एजेंडा. दुर्दैव आहे की तो आजही काम करतोय. त्याच कामाचा भाग आहे की जर संस्कृत अथवा प्राकृत मध्ये जे ज्ञानाचं प्रचंड मोठं भांडार आहे, ते आपल्याला मात्र सांगायचं तुम्ही मागासलेले आहात, तुम्ही बावळट आहात, तुमच्याकडे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. आम्ही सांगतो तो पश्चिमेतला विचार त्यांच्या त्या धर्मासकट, म्हणजे ख्रिश्चन, हे शिकवण्यासाठी जे केलं, मोडतोड सगळी संस्कृती, त्यापायी आपल्याला माहितीच नाही आहे की आपलाही वारसा केवढा प्रचंड आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रातला. आणि तो ज्या महान स्त्री पुरुषांनी मांडला तो असा सूत्र रूपात आहे. महर्षी पाणिनीचा अष्टाध्यायी, पुढे त्या अष्टाध्यायीवर उत्तम भाष्य लिहिलंय महर्षी पतंजलींनी. त्या ग्रंथाचंही नाव आहे महाभाष्य.
पण ती मांडण्याची शैली आहे ज्याचं नाव आहे सूत्र शैली. नुसत्या एवढ्यावर मी तुमच्याशी मध्यरात्रीपर्यंत बोलू शकेन, पण मी एवढं करणार नाही आहे. मला बोलत असताना जाणवतंय की जे बोलतोय ते म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी आहेत हे मला वाटतं ऐकणाऱ्या तुम्हालाही कळतंच आहे सगळ्यांना. हा आशय म्हणजेच विष्णुबुवा ब्रह्मचारी आहेत. पण उदाहरणासाठी एकच या मुद्द्यावरचा सूत्रशैली, या मुद्द्यावरचं एकच उदाहरण बोलतो तूर्त. ते म्हणजे महर्षी पतंजलींची योगसूत्र, की सुदैवाने जगाला आता जाणीव होत चालली आहे की योग हा भारताने जगाला दिलेला फार मोठा वारसा आहे. तो 2014 पर्यंत जणू भारत नाकारत होता अधिकृत सरकारी पातळीला. जगाला योगाची जाणीव 18व्या शतकापासूनच होणं चालू झालं होतं. एक थोर जर्मन विचारवंत शॉपेनहेयर यांनी उपनिषदांचा अभ्यास केला होता भाषांतरित, मूळचाही नाही. त्याला मूळच्या संस्कृतचं सौंदर्य ते भाषांतरात जात असतं, पण शॉपेनहेयरनी त्याचं जर्मन भाषांतर वाचलं तरी तो वेडा झाला की तो म्हणाला माणसाचं सर्व ज्ञान यामध्ये मांडलंय, याच्या एवढी खोली, याच्या एवढी उंची, याच्या एवढी सर्वंकषता तो म्हणतो सापडतो. नाचला डोक्यावर घेऊन. किंवा एक दुसरा अमेरिकन विचारवंत आहे इमर्सन. हा पण 19व्या शतकातल्या पूर्वार्धातला आहे, 1850च्या आसपासचा आहे. त्याच्यापर्यंत भगवद्गीता पण पोचली होती. आणि इमर्सनचं सगळं तत्वज्ञान हे उपनिषद, त्यातला वेदांताचा विचार आणि त्यातलं सर्वात परिपूर्ण उपनिषद या नात्याने श्रीमद भगवद्गीता सुपनिषदसु म्हणजे भगवद्गीता. स्वामी विवेकानंद पोचले ती इतिहासातली निर्णायक तारीख आहे 11 सप्टेंबर 1893. मग तिथपासून ते आता आजच्यापर्यंत आणि उद्या पण आणि परवा पण संपूर्ण जगाला भारताचा विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचार, तो अध्यात्म विचार म्हणजेच सनातन, तो मानवतेचा शाश्वत वारसा आहे याची जाणीव होत चाललेली आहे. थोडंसं स्वतंत्र भारताचं दुर्दैव म्हणायला लागेल की साधारणपणाने अधिकृत सरकारी पातळीला आपण आपला हा वारसा 2014 पर्यंत छातीठोकपणे सांगत नव्हतो. आपण कुठेतरी ज्या काही तथाकथित सेक्युलर समाजवादाच्या चुकीच्या संकल्पना की जणू भारतीय संस्कृती म्हणजे सगळं काहीतरी जुनं पुराण आहे, ते जातीपातीवरच उभं आहे, ते सगळं नाकारणे, ते सगळं तोडणे म्हणजे आधुनिक भारत, अशी कळत किंवा नकळत कुठेतरी समजूत होऊन गेली. त्यापायी आपण हा आपला वारसा विसरलो. आपल्याच वारशाविषयी आपल्या मनात कमीपणाची, न्यूनगंडाची भावना, मग तो जगाला छातीठोकपणे सांगणे कोण करणार. मला व्यक्तिशः सुद्धा लक्षात आहे 2014च्या आधी केव्हा तरी एक जगातलं अमेरिकेतून निघणारं टॉपचं नंबर 1चं समजलं जाणारं नियतकालिक आहे टाईम नावाचं मॅगझिन. टाईमनी एकेवेळी योगावर संपूर्ण विशेषांक काढला होता. टाईम मॅगझिननी योग या विषयावर संपूर्ण विशेषांक काढला होता. अख्ख्या त्या, जो मी वाचलाय शब्दशः तो आला त्याच वेळी वाचलाय, अख्ख्या त्या विशेषांकात भारताचा उल्लेख एकदा आहे फक्त. आणि तो कुठे आहे? पुण्यामध्ये जे महान योग महर्षी होऊन गेले अय्यंगार गुरुजी, पुण्यामध्ये अजूनही त्यांची योग इन्स्टिट्यूट आहे
आणि अय्यंगार गुरुजींनी जो योग शिकवला तो महर्षी पतंजलीची योगसूत्र आणि योगार्थ दीपिका ह्याच्या आधारावर, तेवढा एक उल्लेख त्या अख्ख्या अंकात होता. बाकी काहीतरी योग म्हणजे तिकडे जणू अमेरिकाच किंवा हा बौद्ध, तोही आपलाच वारसा आहे, बौद्ध वारसा सुद्धा आपलाच आहे वारसा, पण कुठेतरी जपान, कोरिया असं त्या सगळ्या अंकात मांडणी होती. 2014च्या सप्टेंबर महिन्यात, आणि त्याला मी उपस्थित होतो, न्यूयॉर्कच्या युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात युनायटेड नेशन्सचं 70वे सर्वसाधारण अधिवेशन होतं. मी त्याला उपस्थित होतो आणि तिथे बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळूयात असं जगाला आवाहन केलं. युनायटेड नेशन्सच्या कार्यपद्धतीनुसार तो ठराव विषयपत्रिकेवर यावा लागतो, एजेंडा, मग तो सर्क्युलेट होतो, मग चर्चा होते, आधी मान्य झाला तर ते देश आपापल्या देशात जातात, त्यांची जी काही राजकीय घटनात्मक व्यवस्था आहे त्यानुसार चर्चा करून होकार कळवतात आणि मग फायनली तो ठराव होतो. युनायटेड नेशन्सच्या कारभारात कुठलाही एखादा ठराव मांडल्यापासून संमत व्हायला लागणारा सरासरी वेळ आहे 3 वर्ष. 3 वर्ष. आता श्वास रोखू नाही का? सप्टेंबर 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगासमोर हा मुद्दा मांडला. डिसेंबर 2014 मध्ये सगळ्या जगाने एकमताने तो मान्य केला. 2.5 महिन्यात ठराव आणि तो संमत. आणि पहिला जागतिक योग दिवस 21 जून 2015ला साजराही झाला, जगभर झाला, सर्व देशांमध्ये झाला, मुसलमान आणि ख्रिश्चन देशांमध्ये सुद्धा झाला. अगदी सौदी अरेबिया, इराक सकट आणि ज्या देशांची लोकसंख्या धर्मानी ख्रिश्चन आहे अधिक, सर्व ठिकाणी झाला. दोघांनीच विरोध केला त्याला. 2 व्यक्ती आहेत, 2 व्यक्ती, एक मुसलमान मुल्ला मौलवी आहे, एक तो त्यावेळी होता इराकमध्ये, आणि एक ख्रिश्चन धर्मगुरू आहे. या दोघांनी विरोध केला. ते म्हणाले की योग म्हणजे हिंदू आहे, त्यांना संकुचित अर्थाने म्हणायचं होतं. हिंदू शब्दामध्ये पण काही संकुचित नाहीच आहे, पण जी शिकवण दिली जाते त्यात आहे. म्हणून या दोघांनी विरोध केला होता. ते दोघंही भारतीय आहेत, नागरिक भारताचे आहेत, पण त्यांनी आपापल्या धर्माच्या कारणासाठी विरोध केला. अर्थातच तो जगाने मानला नाही. आणि हा योगाचा जो आपला वारसा आहे, विष्णुबुवा म्हणजे सुद्धा ज्याचं रूप, तो जगाने स्वीकारला. कारण आपण तो सांगणं चालू केलं जगाला. भारताचे पंतप्रधान आता जर जगातल्या दुसऱ्या कुठल्या नेत्याला भेटले तर भगवद्गीता भेट देतात की आमच्या देशाची काय संस्कृती आहे, हा काय देश आहे, आणि त्याची 2 देशांचे प्रमुख भेटतात तेव्हा संकेत आणि पद्धत ही असते की जे आमच्या देशाच्या संस्कृतीची खासियत आहे ती आम्ही तुम्हाला प्रेमाने भेट देतो. आपला हा वारसा आहे. विष्णुबुवा त्या वारशाचं 1825 ते 1871 या काळात होऊन गेलेलं एक दैदिप्यमान, तेजस्वी आणि ज्यांना सत्य कळलेलं होतं, तपश्चर्या करून ज्यांनी सत्य अनुभवलेलं होतं, असे विष्णुबुवा. आणि तरी मी अजून या पहिल्या मंत्रावर आहे, नमस्ते. मी अर्थ कळून मनाशी स्वीकारलेला दुसरा मंत्र आहे. त्याचे मराठीत बसवलेले शब्द आहेत, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, हा शब्द आहे. माझ्या मनात याला मंत्राचं स्थान आहे. हा मंत्र आहे कारण की हा मंत्र म्हणजे भारतीय संस्कृती आहे. मला जर कोणी विचारलं, फार बडबड करतोस भारतीय संस्कृतीच्या नावाने, व्याख्या काय भारतीय संस्कृतीची, माझं उत्तर आहे की जिची जीवन जगतानाची सर्वात मूलभूत प्रार्थना विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना आहे, तिला म्हणतात भारतीय संस्कृती. ही माझी व्याख्या आहे.
मला नीट माहिती आहे की बोलण्याच्या ओघात मी पुढे स्पष्टपणे सांगणार आहे की जगातल्या अन्य संस्कृतींची अशी व्याख्या नाही. हे ईश्वरा सर्वांचं कल्याण कर नाहीये. आहेत त्या अन्य प्रार्थना फक्त जे माझा देव मानतात त्यांचंच कल्याण कर, कारण की तो माझा देवच फक्त खरा देव आहे. तुमचा दुसरा खोटा आहे देव सगळा, आणि ते फेकून द्या. म्हणून तुम्हाला तुमचा खोटा देव बदलून आमचा खरा धर्म, खरा देव आमचं कर्तव्यच आहे, तो आमचा हक्क आहे. त्या आमच्या खऱ्या देवानी पाठवलेला आमचा प्रेषितच काय तो खरा आहे, आणि तो तुम्ही सगळ्यांनी मानायला पाहिजे. तो मानायला लावणं तुमच्यावर बंधन आहे. नसणार मानत तर तुमच्या कत्तली करू, गळे कापू, संस्कृती उद्ध्वस्त करू. स्पष्ट शब्दात सांगतोय की हा इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीचा इतिहास आहे. माझी कोणाही विद्वानाशी ह्याच्यावर चर्चा करायची कुठेही तयारी आहे. जगभर झालेला ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामचा प्रचार हा मुख्यतः तलवार, युद्ध, रक्तपात ह्याच्या आधारावर झालाय. पुढे ख्रिश्चॅनिटीत काही बदल झाले तसे अजून इस्लाममध्ये झाले का ह्याची ज्याची त्यांनी करावी चर्चा. पण यांच्या प्रार्थना विश्वाच्या कल्याणाच्या नाहीत, आपल्या आहेत. ते आपण आहोत की जीवन जगतानाची सुद्धा आपली पहिली प्रार्थना, आपण कोणत्याही कामाला लागलो तरी पहिल्यांदा म्हणतो सर्वेत्र सुखिनः सन्तु आणि लाग कामाला. हा भारत आहे, ही भारतीय संस्कृती आहे. आपल्या आता विश्वाच्या कल्याणाच्या व्याख्येत नुसती माणसं नाहीत येत. आपले छान मला आवडणारे आणि माझं नम्रपणे म्हणणे की कळलेले शब्द आहेत, मला कळले ते म्हणजे चर आणि अचर सृष्टीचं कल्याण कर. चर सृष्टी, चर म्हणजे माणूस आला, जनावरांनी. आपल्या वेदातल्या तर कित्येक प्रार्थनांमध्ये द्विपदश्च चतुष्पदेश्च म्हणजे तो ऋषी ईश्वराकडे कल्याणाची प्रार्थना करतोय की जे 2 पायाचे आहेत त्यांचंही कल्याण कर, 4 पायाचे आहेत त्यांचंही कल्याण कर. चर आणि अचर सृष्टी. अचर म्हणजे मग वनस्पती सृष्टी पण आली, डोंगर दऱ्या आले, खडक आले, नदी आली. विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना आहे. हे आपण आहोत. हा भारत देश आहे, ही भारतीय संस्कृती आहे, हा आपला सनातन विचार आहे. आणि आता विज्ञान पण सांगतंय की तुम्ही जर विश्वाच्या कल्याणाची प्रामाणिकपणाने प्रार्थना करत असाल तर खरंच विश्वाचं कल्याण होण्यामध्ये खारीचा का होईना वाटा उचलला जाईल. एवढंच नाही तर जो माणूस अंतःकरणामध्ये विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना घेऊन जगेल त्याच्या हातून जे कर्म घडेल ते आपोआपच विश्वाच्या कल्याणाकडे नेईल. ही प्रार्थना संस्कृतमध्ये सर्वेत्र सुखिनः सन्तु, प्राकृतामध्ये बुद्ध महावीरांनी शिकवलेली ती आहे भवतु सब्ब मंगलम. अर्थ तोच आहे, आशय आणि अर्थ तोच आहे की सर्वांचं मंगल कल्याण हो. मी एक भाग्यवान आहे, या भारत मातेचा कार्यकर्ता की ज्याला भारतभर प्रवास करायची संधी मिळते कायम. हा सगळा देश एक आहे, हे आपलं राष्ट्र एक आहे, आणि आपल्याला विविधतेची भीती वाटत नाही. उलट आपण विविधतेचं स्वागत करतो, कारण की मुळात आपल्याला कळलंय की विविधता बाहेरची आहे, आविष्काराची आहे, मुळात अंतरी आपण सारे एक आहोत. तेव्हा कोणी बोलेल तमिळमध्ये, कोणी मल्याळममध्ये, कन्नडमध्ये, तेलुगू, गुजराती, बंगाली, हिंदी, पुश्तो, काश्मीरी, नेपाळ, सगळ्या आपल्याच आहेत भाषा. कारण या सर्व विविधतेसहित भारत एक आहे आणि एक राष्ट्र आहे. आणि या राष्ट्राच्या मुळाशी हे सत्य कळलेली संस्कृती आहे, ती म्हणजे सनातन आहे. तर सर्व भारतीय भाषांमध्ये अशीच प्रार्थना आहे, अशीच सर्वेत्र सुखिनः सन्तु हे संस्कृत, किंवा भवतु सब्ब मंगलम हे प्राकृत. तर अशीच्या अशी प्रार्थना भारतातल्या सर्व भाषांमध्ये. हा भारत आहे, ही भारतीय संस्कृती आहे,
मी नम्रपणे सांगतो की मला जाणवला आहे त्याचा अर्थ, कळला आहे. म्हणजे मी नुसतं शब्दांमध्ये नाही बोलतोय, की तुला जे जगायचं आहे त्याच्या मुळाशी तुझ्या जगण्यामागची मूळची प्रेरणा विश्वाचं कल्याण होवो, हे मी माझ्याकडनं जमणारं काम करतोय. हे कळल्यापासून मी या दोन शब्दांना मंत्र म्हणतो. मंत्र आहे ते, नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, हे दोन्ही मंत्र आहेत. आज तुमच्यापाशी मी या शुभेच्छा व्यक्त करतोय, त्याला तर विशेष जास्त अर्थ आहे, कारण की विष्णुबुवा ब्रह्मचारींच्या जन्माची आता लवकरच 200 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तुमच्यामध्ये मला यायची संधी मिळाली. हा विष्णुबुवा ब्रह्मचारी ट्रस्ट पण आणि गोखलेजी, देसाईजी आणि आपण सर्व ज्यांच्याशी मला आनंद आहे खूप ह्याचा. जवळजवळ 6 महिन्यापूर्वी झालं पहिल्यांदा भेट आणि मी विषय ऐकल्या क्षणी सांगितलं की येतो. माझ्या सुदैवाने मी विष्णुबुवा ब्रह्मचारींचं एक पुस्तक अगदी लहानपणीच वाचलं. ती मराठी शैली, जुनी मराठी आहे ती, 19व्या शतकाची जुन्या शैलीची मराठी. पण मला आजपर्यंत लक्षात आहे की ते वाचत असताना वाटलं, अरे हे काहीतरी फार विशेष आहे, हे अद्भुत आहे. 19व्या शतकातला एक संन्यासी की ज्यांनी तपश्चर्या करून एक सत्य ओळखलेले, ते सत्य म्हणजे अद्वैत, जीव आणि शिव एकच आहेत. तत्वमसी, हे सारं विश्व घडवणारं जे चैतन्य आहे, तर अरे ते तूच आहेस, फक्त तू स्वतःला ओळख. हे ज्यांनी स्वतःला ओळखलं होतं म्हणून संन्यास घेतला, असे विष्णुबुवा ब्रह्मचारी सुखदायक राज्य प्रकरणी, हे त्या छोट्याशा पुस्तकाचं नाव आहे. आणि त्यावर 19व्या शतकात काय सांगता येते की संपत्ती कोणाची केवळ खाजगी नाही, भौतिक संपत्ती सुद्धा, तर संपत्तीचे आपण सगळे एकत्र मालक आहोत. आणि जर समाज सुस्थितीत जगलेला हवा असेल, जर समाजामध्ये शांतता नांदते, सलोखा नांदतोय, माणसांना एकमेकाबद्दल परस्परे जडो मैत्र जीवांचे, ही जी ज्ञानोबा माऊलीची प्रार्थना आहे की आपण सारे समान, आपण सारे एकाच ईश्वराची लेकरं, या नात्याने बंधू भगिनी आपण सगळे. तर विष्णुबुवा त्या पुस्तकात म्हणतात की जर असा समाज हवा असेल तर संपत्तीचं समतापूर्ण वाटप पाहिजे. हे 19व्या शतकात आणि मार्क्सच्या आधी सांगतायत. तिकडे युरोपमध्ये हा जो विचारवंत होऊन गेला कार्ल मार्क्स, तो जडवादी आहे. तो देवधर्म काय मानत नाही. नुसतं तो देवधर्म मानत नाही, तो सांगतो खोटंच आहे हे सगळं. तो सांगतो हे जे देवधर्माची भाषा बोलणारे सगळे ढोंगी आहेत, सगळे पोटार्थी आहेत. ह्यांनी समाजाला लुबाडून आपली पोटं भरण्यासाठी हा जो धंदा काढला, तो म्हणजे इंग्लिश शब्द आहे रिलिजन आणि त्या प्रकारची पुस्तकं. आणि मार्क्सवाद जडवादी आहे. तो अध्यात्म विचार नाकारतो, पण दावा करतो की माणसाच्या हातून होणारं माणसाच्या शोषणाची मुक्ती करण्यासाठी मार्क्सवाद आहे. हे मी तुम्हाला 1848 मधलं विधान सांगतोय, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. पण तिथपासून आजपर्यंतचा जर कम्युनिस्ट प्रत्यक्ष इतिहास पाहिला तर तो शोषणातून मुक्तीच्या नावाखाली प्रत्यक्ष आधीपेक्षा जास्ती शोषण, जास्ती कत्तली, जास्ती खून खराबा असाच इतिहास आहे मार्क्सवादाचा सुद्धा. मार्क्सवाद / समाजवाद / साम्यवाद. या उलट भारताच्या अध्यात्म विचाराच्या जाणीवेतून विष्णुबुवा ब्रह्मचारी त्या 19व्या शतकातल्या, अर्थातच 1871च्या आधीचा, मार्क्सचा मृत्यू 1883 आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याच्या आधी पुस्तक लिहिताना सांगतायत की संपत्तीचं समतापूर्ण वाटप हवं, सुखदायक राज्य प्रकरणी, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. मला ते पहिल्यांदा
वयाच्या शरीराच्या लहानपणी वाचताना सुद्धा भारावून गेल्याचं आठवतंय की आपल्याकडे असा थोर विचारवंत होऊन गेला आणि ज्याचा काय पत्ताच नाही आहे पुढे काही. IAS व्हायच्या आधी मी पुण्यातली ज्ञानप्रबोधिनी ही जी संघटना संस्था आहे तिचा मी पूर्ण वेळचा कार्यकर्ता होतो. 11 वर्ष पूर्ण वेळचा कार्यकर्ता होतो. आत्मचरित्र नाही सांगतोय. ते आम्ही काम करत असताना एक ख्रिश्चन मिशनरी लेदरले, फादर लेदरले यांची आमची ओळख पण झाली होती. आम्ही अनेक कामंही एकत्र केली होती. तर त्या फादर लेदरलेंचं मराठीतून महाराष्ट्रातले आधुनिक समाजसुधारक यावर PhD आहे पुणे विद्यापीठातून. या लेदरलेंनी येऊन मराठी शिकली. ती काय मराठी फार थोर आहे याकरता नाही, तुम्ही फार थोर आहात हे सांगण्याकरता नाही. आम्हाला आमचा धर्मविचार तुम्हाला सांगायचा आहे, पटवून द्यायचा आहे आणि तुम्हाला धर्मांतरण तुम्हाला बदलायचं आहे. पण अभ्यास केला त्यासाठी त्यांनी आणि ग्रंथसुद्धा मराठीतून लिहिला. PhD तो पुढे प्रकाशित झाला. लेदरलेनबरोबर काम करताना मी त्यांचं हे पुस्तक काळजीपूर्वक वाचलं होतं. त्याचा पहिला चॅप्टर विष्णुबुवांवर आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी. आणि मला ते वाचताना तेव्हा आणि आजपर्यंतही वाटत आलंय की केवढा थोर माणूस होऊन गेला पण आपल्याला पत्ताच नाही की होऊन गेला. आणि इथे तर बोलत असताना म्हणतो की इथे मी आज भाग्य मानतो माझे ते अत्यंत सात्विक प्रचंड आनंदाचे क्षण आहेत. एक तर मला निमंत्रण, मीच आभारी आहे उलट की तुम्ही बोलवलं. आणि वाटेमध्ये येताना शिरवली गावात आम्ही गेलो. स्वामी समर्थांनी जी पादुका विष्णुबुवांना दिली होती ती छानपैकी त्या औदुंबराच्या खाली प्रस्थापित केलेली आहे. माझं म्हणणे त्या जागेला सुद्धा अशी एक पवित्र तपश्चर्याची स्पंदन आहेत. मी शेजारी मांडी घालून थोडा वेळ बसलो तिथे. पण एक केवढ्या मोठ्या उंचीचा, केवढ्या मोठ्या सखोल विचाराचा माणूस आपल्यात होऊन गेला. पत्ता नाही. पत्ता नाहीचं पहिलं कारण आधीची ब्रिटिशांची राजवट. त्यांचा जो एजंडा होता तो नुसतं राज्य चालवण्याचा नव्हताच. तो हा देश, त्याची संस्कृती आणि ती खतम करून यथावकाश ते स्पष्ट बोलतोय की ख्रिश्चन झाले पाहिजेत. एकही शब्द, एकही कानामात्रा वेलांटी माझ्या मनची नाही, पुराव्याशिवायचीही नाही. आणि मी कुठलं तरी इंटरप्रिटेशन बोलतोय, माझं अन्वयार्थ असंही नाही. मी वस्तुनिष्ठ मूळची वाक्य सांगतोय. ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स, त्याच्या काळात हा भारत देश तुमचा माझा हळूहळू गुलाम होणं प्रक्रिया चालू झाली. रॉबर्ट क्लाइव्ह त्या काळात आधी ज्युनियर अधिकारी होता. ते करतानाचं वॉरन हेस्टिंग्सचं वाक्य आहे की येत्या 30 वर्षामध्ये सगळा भारत ख्रिश्चन होईल. हे मूळचं विधान वॉरन हेस्टिंग्सचं आहे. किंवा मेकॉले की ज्याचं 1835 मधलं भारताची शिक्षण पद्धती काय पाहिजे ह्याचं टिपण आहे. मेकॉलेज नोट टिपण आहे 1835. ज्याचं आपल्याला माहिती असलेलं वाक्य असतं, जरा ज्यांचा अभ्यास असतो त्यांना माहिती असेल की त्याला भारतात काय प्रकारची शिक्षण पद्धती पाहिजे. तर अशी माणसं निर्माण करणं की जी कातडीनी काळी आहेत पण वृत्तीनी इंग्रज आहेत आणि भारतातलं इंग्रजांचं राज्य कायम चालावं यासाठी कारकुनांची सेना तयार करणे. आर्मी ऑफ क्लार्क्स हा त्या उतार्याचा शेवट आहे. आर्मी ऑफ कारकुनांची सेना तयार करणे की यांच्याकडे स्वतंत्र बुद्धी नाहीच पाहिजे. ह्यांना हाणा डोक्यावर, ह्यांना तुमचा देश, तुमची संस्कृती, तुमचे ग्रंथ, त्यातला विचार सगळा कसा मागासलेला आहे ते सगळं टाकून द्या आणि आम्ही सांगतो ते सगळं स्वीकारा. ते आम्ही सांगतो ते सगळं स्वीकारामध्ये एका बाजूला तिकडे होणारी औद्योगिक क्रांती, त्यातून पुढे आलेलं विज्ञान तंत्रज्ञान, पण ते सगळं त्यांना आपल्या देशाला द्यायचं नव्हतं. उलटा त्यांनी आपल्या देशाच्या असलेला अर्थव्यवस्थेचा गाडा मोडून काढला.
देशाला दरिद्री करून सोडलं. पण त्याबरोबरचा निश्चित एजेंडा की हे सगळे ख्रिश्चन झाले पाहिजेत. कन्व्हर्जन, धर्मांतरण तेव्हाही होतं, आजही. म्हणून ज्यांनी ज्यांनी भारत देश, त्याची सनातन संस्कृती आणि धर्म या अर्थाने शब्द वापरायचा तर हिंदू धर्म ह्याचा आवाज उठवला, प्रतिवाद केला, शास्त्रशुद्ध उत्तरं दिली, त्यांचे आवाज सत्ता वापरून दाबण्याचे उद्योग ब्रिटिश सत्तेने केले 15 ऑगस्ट 1947 पर्यंत. पण स्पष्ट बोलतोय की आपलं दुर्दैवच आहे की देशाला स्वातंत्र्य मिळालं हे बरोबरच आहे, आनंदच आहे. पण हे जे ब्रिटिशांचं आपली मनं गुलाम झाली पाहिजेत, हे धोरण बदललं का स्वातंत्र्यानंतर? याचं उत्तर आहे नाही. पूर्ण ही जी ब्रिटिश खुनशी नीती आहे की यांच्या मनात एक सांस्कृतिक न्यूनगंड निर्माण करायचा की अरे आपण पराभूत आहोत. 5000 मैलावरनं एवढेशे मुठभर लोक आले पण ते आपला पराभव करू शकले, उरावर आपल्या 150 वर्षात थैथया नाचू शकले. त्यातून तयार होणारा न्यूनगंड मग यांना वळवेल की मग यांचं जे ते स्वीकार करा. हे पण माझ्या मनचे शब्द नाही आहेत. 1813 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण होतं आम्ही व्यापारी आहोत, आम्ही काय आमच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी आलेलो नाही आहोत. हे ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण. पण भारतामध्ये 1498 मध्ये जो वास्को द गामा पोचला तो काय नुसत्या व्यापारासाठी पोचला नाही. तो हे जे मूर्तीपूजक आहेत, मागासलेले आहेत, यांना मारहाण प्रसंगी करून त्यांची मंदिरं तोडून त्यांना ख्रिश्चॅनिटीचा विचार सांगून ख्रिश्चन करायचं. मी किती गोष्टी स्पष्ट सांगतोय, एकही गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाही. कारण की त्या वास्को द गामाच्या पाठोपाठ जो आला, ज्याला ते संत म्हणतात झेवियर, सेंट झेवियर, फ्रान्सिस झेवियर, तर वास्को द गामानी स्वतः पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकात त्यांनी मी कशा कत्तली केल्या हे छाती पिटून सांगितले. आपल्याला अक्कल शिकवली जाते की त्यांनी व्यापाराचे मार्ग खुले केले, जणू भारताचा विकास केला. आणि गोव्यामधल्या एका गावाचं नाव वास्को द गामा आहे. मध्ये पुढे प्रस्ताव आला की त्याचं बदला नाव आणि ते करा संभाजीनगर, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातनं गोवा जिंकायचा प्रयत्न केला होता. त्याला स्थानिकच विरोध झाला तिथून. तेच या संत झेवियरबद्दल स्पष्ट बोलतोय. त्यांनी स्वतः परत लिहिलेल्या पुस्तकातही आपण मूर्तीपूजकांच्या कशा कत्तली केल्या, मूर्ती कशा फोडल्या. गोव्यामध्ये तर गोवा इन्क्विजिशन नावाची ऐतिहासिक प्रक्रिया 16व्या आणि 17व्या शतकात प्रसिद्ध आहे. यावर अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली गेलीत. इन्क्विजिशन ही संकल्पना ख्रिश्चॅनिटीतली आहे की जो पाखंड करेल, जो धर्मद्रोही आहे, ब्लास्फेमी, त्याला खांबाला जाळून मारायचं, जाळून टाकायचं त्याला. ही यांची प्रथा. असं हजारोंना मारलं हे त्यांनी गोव्यात सुद्धा केलंय. पण ब्रिटिश प्रोटेस्टंट होते, त्यांचं धोरण जास्ती स्किलफुल होतं. त्यांनी 1813 पर्यंत भूमिका ठेवली की आम्ही व्यापारी आहोत. हे मी वर्ष का सांगतोय? पहिलं कारण आहे, त्यांची राणी एलिझाबेथ ईस्ट इंडिया कंपनीला सनद देत असे चार्टर व्यापाराचं. तर पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला चार्टर सनद दिली होती व्यापाराची, आणि ती दर 20 वर्षांनी तिचं नूतनीकरण व्हायचं. तर 1813चं जे नूतनीकरण आहे त्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या कायद्यात आता भारतामध्ये ख्रिश्चॅनिटीचा प्रसार, त्यानुसार मिशनऱ्यांना यायला आता परवानगी. हे त्या 1813च्या चार्टर ॲक्ट असं नाव आहे त्याचं, चार्टर ॲक्ट असं नाव आहे. आणि त्यानुसार ब्रिटिशांनी भारतभर मग ते धोरण अवलंबलं, ज्याच्या समोर विष्णुबुवा ब्रह्मचारी दंड ठोपटून उभे राहिले समर्थपणे. 1825चा जन्म. मला एक आनंद वाटला की सगळ्यांना आत येतानाही असं एक सोबत छोटंसं एक पत्रक पण दिलंय, ज्यावर विष्णुबुवांचं सगळं थोडक्यात दिलंय चरित्र.
पण ते विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाच्या शरीराचंही ते सगळं 1825 ते 1871 त्या काळातलं ते सरासरीच आयुर्मान होतं, पण आपल्या दृष्टीने ते कमी होतं. विष्णुबुवा ज्या काळात उभे राहिले दंड थोपटून, त्या काळामध्ये उरलेला सगळा भारत देश सुस्त आणि थंड पडला होता. दुगदुगी कुठे कुठे. राजा राममोहन रॉय बंगालमध्ये 1733च्या अलीकडे पलीकडे त्यांचं काम आहे. पुढे जो ब्राह्मो समाज स्थापन झाला, महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर, ईश्वरचंद्र विद्यासागर ही सर्व थोर नाव आहेत. पण एकूण मिळून भारत देश सुस्त थंड पडला होता, ब्रिटिश राजवटीखाली होता. तो चार्टर ॲक्ट सुद्धा 1813 याचं मुख्य कारण आहे. त्यावेळपर्यंत भारत ब्रिटिशांच्या ताब्यात आलेला होता. आपल्याला आजही आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधनं शिकवलं जातं की ब्रिटिशांनी भारत मुघलांकडनं जिंकला. हे साफ खोटं आहे आणि हे साफ चुकीचं आहे. ब्रिटिशांनी भारत मराठ्यांकडनं जिंकला. भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण आपण करत होतो. माझा शब्द आपण आहे, कारण हा जातीपातीचा शब्द नाही आहे. हा शिवाजी महाराजांनी आपल्याला ज्या कामाला लावलं की तुझी सगळी बुद्धी, तुझी तलवार भारताला मुक्त करण्याच्या कामी लागली पाहिजे, हा वारसा तो म्हणजे मराठ्यांचा इतिहास आहे. पुन्हा सांगतोय की हा नुसतं माझा अन्वयार्थ नाही आहे, हे समकालीन ईस्ट इंडिया कंपनीच्या पत्रव्यवहारांमधली वाक्य सांगतोय की मराठे म्हणवणारी ही जी ताकद भारतात जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला भारत देश जिंकता येणार नाही, असं वेगवेगळे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी आपल्या पत्रव्यवहारात वरिष्ठांना लंडनमध्ये कळवत आहेत. तुमचं माझं दुर्दैवच म्हणायला लागेल की त्या शक्तीचा दुर्दैवाने शेवटचा पराभव 1817-18 मध्ये झाला. पण दुसऱ्या बाजीरावांनी मराठ्यांचं राज्य ब्रिटिशांना विकून टाकलं आणि त्यांचं संरक्षण घेतलं. हे 1802 मध्येच घडलं होतं. म्हणजे 1802चा विचार केला तर दिसतं की सगळा भारत सतलज नदीच्या उत्तरेचा प्रदेश सोडता, अजून त्यावेळी महाराजा रणजित सिंग होते, त्यांचं भक्कम साम्राज्य होतं, ब्रिटिश त्यांच्या वाटेला जात नव्हते, पण तेवढं सोडता काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कोहिमा सगळा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. तसा गेला, भक्कम ब्रिटिश राजवट स्थापन झाली आणि मग ब्रिटिशांनी आणला हा कायदा 1813. पण तेव्हापासून आजपर्यंत आता 212 वर्ष झाली असली तरी आजही अनेक जागतिक शक्तींचं योजना भारत, भारतीय संस्कृती, भारताचा धर्मविचार खतम झाला पाहिजे आणि ज्यांना आपापला वाटतो अनुक्रमे ख्रिश्चन किंवा इस्लाम, त्याच्या त्यांचे प्रसाराचे उद्योग चालतात. फार लांब जाण्याची गरज नाही आहे. पहलगामच्या हल्ल्याच्या आधी काही दिवस पाकिस्तानचा लष्कराचा सरसेनापती जनरल असीम मुनीर त्यांनी पाकिस्तानच्या सगळ्या मुख्य जे नेते आहेत सगळे त्यांच्यासाठी केलेले एक भाषण आहे, ते यूट्यूबवर पण आहे. अजूनही आजच्या संध्याकाळी जाऊन मूळचं परत ऐका. तो सांगतो की आम्ही मुसलमान म्हणून आमचं राष्ट्र वेगळं आणि आम्ही हिंदूंबरोबर राहू नाही शकत. आमचा देव वेगळा, आमचा धर्म वेगळा, आमची भाषा वेगळी, आमची जगण्या वागण्याची पद्धत वेगळी, म्हणून आपण पाकिस्तान निर्माण केलं. आणि त्याच्या दहशतवादाची हिंट पण आहे त्याच्यामध्ये. मूळचा ऐका जरूर तुम्ही. किंवा आत्ताचे आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युरोप आणि अमेरिकेला जागतिक व्यासपीठावर ते भारतावर टीका करतायत. त्यावेळेला एका दिलेल्या स्पष्ट उत्तरात त्यांनी म्हणलंय की जगातल्या घडामोडींकडे तुमच्या एब्राहमिक लेन्समधनं बघू नका. हे विधान आहे भारताच्या परराष्ट्र मंत्र्याचं की जगातल्या घडामोडींकडे तुम्ही तुमच्या एब्राहमिक लेन्समधनं बघू नका. एब्राहमिक लेन्स म्हणजे काय तर 3 जगातले मुख्य धर्म की जे एक समान परंपरा मानतात त्यांची, म्हणून तिचा पहिला आद्य पुरुष ते मानतात एब्राहम. तो केव्हा तरी इसवी सन काय असेल त्यावेळी
आत्ताचा देश इराक, पण ते त्यावेळेला राजधानीचं नाव बॅबिलॉन होतं. धारणा आहे की तो अब्राहम त्या बॅबिलॉनमध्ये होता. ईश्वराने त्याला धर्माचा, सत्याचा, ईश्वराचा विचार सांगितला. इथून ती अब्राहमिक परंपरा चालू होते. ते प्रेषित आहेत, ईश्वराचे प्रेषित आहेत. ज्युडाइझम, ज्यू धर्म ते मानतो, पण ज्यू धर्म कन्व्हर्जन करत नाही. ज्यू व्यक्ती जन्मानी ज्यू यावी लागते. हे कन्व्हर्जनचं जे असहिष्णुता आहे, कन्व्हर्जन धर्मांतरणांच्या मध्ये जे खूनखराबा आहे, रक्तपात आहे, वृत्तीची असे, ही ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाममध्ये ते अब्राहमिक आहेत. या अब्राहमपासून जे वेगवेगळे प्रेषित, त्या मालिकेतला एक महान श्रेष्ठ प्रेषित म्हणजे जीसस ख्राइस्ट. त्याला जो काही ईश्वराचा साक्षात्कार, आणि त्यांनी जेरुसलेममध्ये तो एकेश्वरी, ईश्वर एकच आहे, तो निर्गुण निराकार आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला तरी सत्याचं, ईश्वराचं, त्याला तुम्ही ब्रह्म म्हणा, त्याला तुम्ही शिव म्हणा, त्याला विष्णू म्हणा, किंवा विठ्ठल म्हणा, राम म्हणा, दुर्गा म्हणा, भारतीय विचार हेच सांगतो की ते जे सत्याचं अंतिम स्वरूप आहे ते निर्गुण निराकार आहे. पण आपण त्याची सगुण साकारातही पूजा करतो. ती सगुण साकारात करताना लक्षात ठेवतो की सगुण साकार हे त्या निर्गुण निराकाराकडे जाण्याचं फक्त एक साधन आहे. पण ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामला हे मान्य नाही आहे. त्यांच्या लेखी तुम्ही मूर्तीपूजक म्हणून तुम्ही मागासलेले, तुम्ही टाकाऊ, तुमच्या अंधश्रद्धा आहेत त्या सगळ्या सोडून द्या, आणि हा आम्ही सांगतोय तो ईश्वर, त्याचा आम्ही सांगतोय तो प्रेषित, त्याच्या आम्ही सांगतोय त्या प्रेषिताला, आम्ही सांगतोय त्या ईश्वराने दिलेलं पुस्तकच काय ते खरं आहे, यातलंही एकही वाक्य माझ्या मनचं नाही आहे. ही मूळची बायबल किंवा कुराणमधली वाक्य आहेत, हे सांगतोय मी. मूळची बायबल किंवा कुराणमधली वाक्य आहेत की तुमचे दुसरे सगळे देव खोटे देव आहेत. बायबलमधलं फॉल्स गॉड्स, वर्शिपिंग फॉल्स गॉड, आणि कुराणमध्ये सुद्धा असे संदर्भ दाखवून देता येतील. यांच्या लेखी सगळ्यात मोठे गुन्हेगार कोण, याचं उत्तर आहे मूर्तीपूजक, आयडॉल वर्शिपर्स, की हे मागासलेले आहेत, हे दुष्ट आहेत, हे मारण्याच्याच लायकीचे आहेत. आणि जो ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामचा इतिहास आधी शतकानुशतक रक्तपातानेच भरलाय, तो या पायीच आहे की जे आमचा धर्मविचार मानत नाहीत त्यांना आम्ही मारूनच टाकतो, आणि नाहीतर बऱ्या बोलाने तुम्ही तो धर्म मान्य करा. हे अब्राहमिक. ॲक्च्युली जो रेसिझम आहे, वंशवाद, की गोरा माणूस व्हाईट युरोपमधला म्हणजे काहीतरी श्रेष्ठ, आणि जगावर राज्य करण्यासाठीच त्याचा जन्म झाला आहे, आणि बाकीच्या जे रेसेस आहेत, म्हणजे आपण सुद्धा आलो त्याच्यात, ब्लॅक, ब्राऊन, हे सगळे गुलाम होण्यासाठीचेच आहेत. हे जे रेसिस्ट तत्त्वज्ञान आहे त्याचं पण मूळ त्या अब्राहमिक लेन्समध्ये आहे. भिंग, की तुम्ही जगातल्या घडामोडींकडे तुम्ही या ज्या पद्धतीने पाहताय, आताचा भारत जेव्हा एक समर्थ भारत म्हणून पुन्हा उभा राहतोय, मग ते काही शक्तींना नको झालंय. तेही आपण ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर जगाची आलेली प्रतिक्रिया, आणि आजपर्यंत पुन्हा त्या घडामोडी अजूनही घडत आहेत. अमेरिकेचा पाकिस्तानला पाठिंबा आहे, चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आहे, नेटो देश युरोप पाकिस्तानला पाठिंबा आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे, पाकिस्तान मोडून पडायला आलंय. पण IMFनी आत्ता पाकिस्तानला 24व्यांदा आर्थिक मदत दिली, बेलआउट, की वाचवा, मरताय नाही तर बुडताय तुमची, हे तुम्हाला जरा पैसे. ती कमी म्हणून की काय, काल परवामध्ये वर्ल्ड बँकेने पाकिस्तानला $40 बिलियन दिलेत. काय करणार आहे पाकिस्तान? भजन करणार आहे ते $40 बिलियन घेऊन? पाकिस्तानचा विकास तरी करणार आहे? केला का 78 वर्षात त्यांनी? अर्थव्यवस्था मागासलेली राहिली आहे, लोक मागासलेले राहिलेत, पण उचलून वर्ल्ड बँक त्यांना $40 बिलियन देते. याचं कारण भारताशी शत्रुत्वाचं भिंग आहे. आणि भारताशी शत्रुत्व कशामुळे आहे हे जसं खोल शोधत गेलं तर अंतिमता दिसेल की हा हिंदू बहुसंख्याक देश आहे. हे हिंदू म्हणजे सगळे मागासलेले मूर्तीपूजक, त्यांचा वेस्टर्न शब्द आहे पेगन, पेगन, आणि तो व्यक्त होतो, तो अनेकदा तऱ्हातऱ्हांनी तो व्यक्त होतो. तर 1825 ते 1871च्या मध्ये याला समर्थ उत्तरं विष्णुबुवांनी मांडली. मूळच्या वेदांचा अभ्यास करून सांगितलंय की जातीपाती ना वेदाची मान्यता नाही.
वेदांमध्ये जातीपाती नाहीत, उच्च नीचता नाही. अख्ख्या ऋग्वेद ही जी मूळ संहिता मानतात, 10 मंडल, 10,000 पेक्षा जास्ती ऋचा सूक्त आणि 1 लाखापेक्षा जास्ती ऋचा, त्यातल्या फक्त एका सूक्तामध्ये आणि त्या एका सूक्तातल्या एका ऋचेमध्ये 4 वर्णांचा उल्लेख आहे. सूक्ताचं नाव आहे पुरुष सूक्त, की जे खरं म्हणजे जरा अभ्यास नीट केला तर अतिशय शास्त्रशुद्ध अर्थ आहे त्याच्यामध्ये, ज्याची सुरुवात सहस्र शीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपाद सभूमीं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम यांनी सुरुवात आहे त्याची, की सारं विश्व व्यापणारी एकच एक शक्ती आहे. आपणही सगळे त्याचेच आविष्कार आहोत आणि ते जे सारं विश्व व्यापणार आहे तत् ते जे काही आहे, सभूमीं विश्वतो वृत्वा साऱ्या विश्वाला भरून अत्यतिष्ठत दशांगुलम वर दशांगुळे उरला, जे तुकोबारायांच्या पण एका अभंगात आहे. विश्वव्यापुनी दशांगुळे उरला, ईश्वराचं वर्णन आहे. ब्रह्म सत्य विठ्ठल तुकोबारायांना जो कळला, विश्वव्यापुनी दशांगुळे उरला, की तरी तो वर उरतो. त्या पुरुष सूक्तातली एक ऋचा आहे की ज्याच्यात 4 वर्णांचा उल्लेख आहे. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्य कृता उरुर तद्वैश्यम पदभ्याम शूद्रः, म्हणजे समाज हा त्याच ईश्वराचं एक सलग शरीर असं रूपक आहे ते. आणि मग ब्राह्मण म्हणजे त्याचं मुख, म्हणजे मंत्रशक्ती ज्यांनी बोलतो. बाहू की जे रक्षण करतात, काम चाल करतात, म्हणजे ते क्षत्रिय. उरू म्हणजे मांड्या, म्हणजे समाज ज्यावर चालतो, म्हणजे व्यापार आणि शेती म्हणजे इकॉनॉमी, ते वैश्य. आणि पाय पदभ्याम शूद्रः, सगळ्या याच्यात कुठेही उच्च नीचता नाही. कुठेही याच्यात की ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ आणि शूद्र म्हणजे नाही, अजिबात कुठे म्हटलेलं नाही आहे. उलट आहेत ते सगळे एकाच शरीराचे हिस्से आहेत, त्यांचं आपापलं काम आहे. इतकंच काय, सध्यासुद्धा विष्णुबुवांच्याच काळात काय, आजच्या तारखेला सुद्धा मुद्दाम भारतीय संस्कृतीविषयी विकृत माहिती इतकी पसरवली जाते सर्वत्र, पेपरमधनं, टी व्हीच्या चॅनल्समधनं. हे बॉलिवूड नाव लावणारे जे गटार आहे, सगळे चित्रपटसृष्टी, की ज्याच्यामध्ये हिंदू धर्म, हिंदू संकल्पनांविषयी घाणच फक्त दाखवायचं. ते नीट शास्त्रशुद्ध सांगत पण नाहीत. उलट त्यांचं काय म्हणणं आहे की बघा, शूद्र पायापासून निर्माण झाले म्हणजे त्यांना काय स्थान दिले. म्हणून या मूर्खांना मग सांगावं लागतं की भारतीय संस्कृतीच्या विचारात चरण पवित्र मानलेले आहेत, की त्यांना जे ते म्हणतात की दर्शन घ्यायचं एखाद्याचं म्हणजे पायाला नमस्कार करायचा असतो. ती आत्तासुद्धा जे शिरवलीला पाहिलं, ती स्वामी समर्थांनी विष्णुबुवांना दिलेल्या दगडात कोरलेल्या प्रातिनिधिक चरणस्पर्श करायचा असतो, चरणाचं तीर्थ घ्यायचं असतं. अजिबात विषमतेची याच्यामध्ये संकल्पना नाही. ही उत्तरं विष्णुबुवा ब्रह्मचारींनी मांडली. त्याचबरोबरीने आहे तेव्हापासून आजपर्यंत अपप्रचार आहे की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला कमी स्थान आहे. किती खोटं आहे पहा तुम्ही. मला वाटतं जरा उघड्या डोळ्यांनी जो जगेल त्यालाही दिसेल. अख्ख्या जगात ईश्वराची स्त्री रूपात आणि स्त्रीची ईश्वर रूपात पूजा करणारी आपण एकमेव संस्कृती होत. आपण पृथ्वीच्या पाठीवरची एकमेव संस्कृती होत. आपल्यासाठी ईश्वर पण स्त्री आहे, ती जगदंबा आहे, ती विश्वजननी आहे, जगत जननी आहे. इतकंच काय, आपल्या कथा पुराणं वाचली, रामायण असो, महाभारत, वेदातल्या गोष्टी, पुराणांमधल्या जे गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत, कित्येक वेळा आहे की त्रस्त झालेली पृथ्वी आणि त्यावरचे सर्व ऋषीमुनी, कोणी विष्णूकडे गेला, कुठल्या गोष्टी ते शिवाकडे गेला, महादेव, आणि म्हणला आम्हाला यातनं सोडव. तर विष्णू आणि शिव आपल्या भक्तांना सांगतायत की माझ्या आवाक्यातलं काम नाही, त्यासाठी तुम्ही दुर्गेकडे जा, तुम्हाला ती सोडवेल त्यातनं. म्हणजे आहे का स्त्री पुरुष भेद कुठे? आपल्यासाठी पृथ्वीसुद्धा धरती माता असते
आणि भारतसुद्धा आपल्यासाठी भारत माता आहे. गावातनं वाहणारी कुठलीही नदी आपल्यासाठी माता असते. आणि कुठल्याही दुसऱ्या संस्कृतीमध्ये संस्कृतीत पहिलं स्थान मातृदेवो भव हा उपनिषदातला मंत्र आहे. हा उपनिषदातला मंत्र आहे की कायम पहिला नमस्कार आईला, मातृतत्वाला, आईला. तुला परीक्षेलाही बाहेर पडायचं आहे, बापाचा घ्यायचा तर आशीर्वाद घे, पण आधी आईचा घे. मग आहे पितृदेवो भव आणि मग आहे आचार्य देवो भव. भारतीय संस्कृतीच्या रचनेत स्त्रीला कायम समान स्थान आहेच. हे नुसते मी भावनिक पण म्हणत नाही आहे. वेदांचा नीट अभ्यास केला तर दिसेल की भौतिक जीवनात सुद्धा स्त्रीला समान स्थान होतं. स्त्रीला आपला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आणि प्रॉपर्टीचा अधिकार, वडिलांच्या प्रॉपर्टी स्त्रीला वाटा समान आहे. आई वडिलांची जी मुलं आहेत, मुलं मुली, त्यांना आई वडिलांच्या प्रॉपर्टीत समान वाटा. हे मीही तुम्हाला वेदातलं तत्व सांगतं की जे विष्णुबुवा ब्रह्मचारींनी पण त्या काळामध्ये अभ्यास करून नीट पुन्हा मांडलं. समता आहे. एक मान्य करावं लागेल, दुर्दैव की कुठेतरी काळाच्या ओघात पुढे समाजावर जी सतत आक्रमणं येत गेली, त्यातून आया बहिणींच्या आबरू लुटणारे आणि ते छात्या पिटून सांगणारे की आम्ही पराक्रम केला, की ह्या काफिरांच्या आया बहिणींच्या आबरू आम्ही बघा कशा लुटल्या. यातून जी संरक्षणाची गरज तयार झाली, त्यातून कुठेतरी स्त्रीचे अधिकार, स्त्रीचं समाजातलं समान स्थान याला बाधा पोचली. पण विष्णुबुवा ब्रह्मचारींसारखे जे विचारवंत, ते तो मूळचा अभ्यास करून पुन्हा सत्य सांगून स्त्रीचंही समाजातलं पुन्हा स्थान समान, पुरुषाच्या बरोबरीने सर्व हक्कांच्या सहित अशी सर्व मांडणीसुद्धा विष्णुबुवा ब्रह्मचारींनी केलेली. पण जे आधी ब्रिटिश आणि स्वातंत्र्यानंतर जे मुख्यतः राज्यकर्ते होते, त्यांचे पण ह्या कारस्थानात हात होते की भारतीय संस्कृतीचा हा आवाज दाबायचा. हे धोरण, सत्ता बहुतेक वेळा त्यांच्या हातात होती. त्यामुळे विद्वान कोणाला म्हणायचं, सरकारी समित्यांवर कोणाला नेमायचं, पाठ्यपुस्तकं कोणी करायची, सिलेबस कोणी आखायचे, पेपर कोणी सेट करायचे, कोणी तपासायचे, आणि काय उत्तरं असली तर मार्क मिळणार आहे, सगळं रूढार्थाने, ज्याला लेफ्टिस्ट डावे म्हणजे मुख्यतः मार्क्सवादी आणि सेक्युलर समाजवादी, तरी मी म्हणतोय की त्याची चुकीची व्याख्या. मी आत्ता सेक्युलर समाजवादाच्या शब्द आणि व्याख्येत नाही जातोय, पण ज्यांनी करून घेतली व्याख्या की सेक्युलर समाजवाद म्हणजे भारत, विशेषतः त्यातला हिंदू, प्रत्येक गोष्टीवर विकृत करून टीकाच करायची. फक्त हिंदू धर्म, हिंदू देवदेवता, त्यांची होणारी टवाळी, हे सगळं दिवस रात्र ह्याला म्हणायचं पुरोगामित्व. आणि ज्यांच्यामध्ये मग इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीची चिकित्सा करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा नाही, किंवा ज्यांच्याकडे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीची मग चिकित्सा करण्याचं धैर्य, कॅरेक्टर सुद्धा नाही, पण फक्त धरून हिंदू सगळ्या गोष्टींना ठोका, ह्यांनी केलेलं एक समीकरण आहे, हिंदू म्हणजे वाईट आणि वाईट म्हणजे हिंदू. हे समीकरण सांगतोय मी की चांगल्या कशाला हिंदू म्हणायचंच नाही. त्यांना आठवण करून द्यायला लागते की विष्णुबुवा ब्रह्मचारींनी जो मांडला, वाचा ते नीट, त्यासाठी त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांशी बौद्धिक चर्चा पण केल्या. मला आनंद आहे की त्याचंच पुस्तक आम्हाला मिळालं आत्ता, आणि मला माहिती आहे की मी ते काळजीपूर्वक शब्दशः वाचणार आहे. विष्णुबुवांच्या कार्य, व्यक्तिमत्व, विचाराचा माझासुद्धा अभ्यास पुढे चालू राहणार आहे. मी गोखलेजी आणि ट्रस्टलासुद्धा मी शब्द दिला आहे, तो आता माईकवरनं तुमच्याशी बोलताना देतो आहे की आज आलो ह्याचा मला आनंद आहे. नंतर जर कोणी आभार बिभार बोलणार असला ना, अजिबात बोलू नका ही वाक्य. धर्माधिकारी साहेब खूप बिझी असतात तरी ते आले वगैरे काही नाही आहे. रायगड जिल्ह्याला मी माझा जिल्हा असं वर्णन करतो कायम. IAS अधिकारी म्हणून काम 10 वर्ष केलं असलं तर त्यातला रायगडमध्ये मी कलेक्टर होतो 6 महिनेचा फक्त, ऑक्टोबर 94 ते मार्च 95. एक माझ्या मनात होतं की प्रशासन स्वच्छ आणि कार्यक्षम कसं पाहिजे, पारदर्शक कसं पाहिजे, लोकांप्रती उत्तरदायी कसं पाहिजे, लोकांची कामं वेळच्या वेळी 50 वेळा चक्रा न मारता
टेबलच्या वरनं खालनं काही न घेता कलेक्टरपासून गावातल्या तलाठी ग्रामसेवकापर्यंत हे मला दाखवून द्यायचं होतं, तो जिल्हा रायगड, की तिथे करायचं आहे. आधी मी जिथे पोस्टिंगवर होतो, एकदा आधी रत्नागिरी, पुणे जिल्हा, तिथे केलं सर्व. पण जे काही त्यावेळी महाराष्ट्रातलं सरकार बदललं, मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की मला मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी सोपवावी. मग 32 वर्ष झाली तरी माझ्या मनातली भावना आहे की रायगड म्हणजे माझा जिल्हा. उलट तुम्ही बोलवलं त्या निमंत्रणाबद्दल मी आभारी आहे. त्यातून निमंत्रण विष्णुबुवांचं स्मरण. आज म्हणजे जुलैत आत्ता त्यांच्या जन्माची 200 वर्ष पूर्ण होती. पण हा लढा 200 वर्ष चालू आहे मग, आणि आपल्याला तो जिंकण्यासाठीच लढायचा आहे. कारण की जो भारतीय म्हणजेच हिंदू विचार आहे तोच पुढच्या जगाचं आशास्थान आहे. आणि मी असा एक भाग्यवान कार्यकर्ता आहे की जो स्वतःला विवेकानंदांचा विद्यार्थी असं म्हणतो. मी कोण आहे तर माझं वर्णन आहे, मी विवेकानंदांचा विद्यार्थी. त्या विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893ला शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये 120 सेकंदात हिंदू धर्म काय आहे ते सांगितले. तिथे ते गेले, ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका ह्यांनी सुरुवात, त्याला 3500 क्षमता असलेलं त्या काळातलं सभागृह, जे नंतरच्या प्रवासांमध्ये मला पाहायला मिळालेलं आहे. फक्त आता ते छोटं करून ठेवलं आहे, एक स्मृती म्हणून जतन, पण मला पाहायला मिळालेलं आहे ते शिकागोमध्ये. नुसत्या त्या शब्दांनी रोमांच उभे राहिले लोकांच्या अंगावर, आणि टाळ्यांचा कडकडाट, आणि उभे राहिले लोक 15 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट थांबतच नव्हता. काय तर एक संन्यासी येऊन फक्त म्हणतोय, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, अमेरिकेतील बंधू भगिनींनो. कारण ते भारतीय विचारातून येतं. हे सारं विश्व एक आहे, एकापासूनच निर्माण झालंय, एकमेकावर अवलंबूनही आहे, आणि अंतिमतः ते एकच आहे. ते जे एक आहे ते तूच आहेस. तर विवेकानंद पहिल्या वाक्यातच सांगतायत की मी जगातील सर्वात प्राचीन धर्म, विवेकानंदांचे शब्द आहेत, मदर ऑफ ऑल रिलिजन्स, सर्व धर्मांची माता, जननी, हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी आलोय. आणि काय सांगितलं त्यांनी हिंदू धर्माचा अर्थ? त्यांनी शिवमहिम्न स्तोत्रामधला एक श्लोक, रुचीनाम वैचिद्र्यात रुजुकुटील नानापथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसी पयसा अर्णव इव. आणि विवेकानंदांनी फार छान इंग्लिश शब्दांमध्ये याचा अर्थ सांगितलाय. वेगवेगळ्या डोंगरांच्या शिखरांवर पडणारे पाण्याचे थेंब जसे वेगवेगळ्या मार्गांनी अंती एकाच महासागराला मिळतात, तसे आपण सगळे त्याच ईश्वराचे अंश आहोत, जे आपापल्या मार्गाने अंती एकाच सत्याला मिळणार आहोत. हा म्हणजे हिंदू धर्म. विवेकानंदांनी सांगितलेला आहे हा हिंदू धर्म. कारण तो त्यांनी नव्याने नाही सांगितला. विश्वाचं, आपल्या अस्तित्वाचं हे आकलन आपल्या वेदातल्या ऋषींनाही झालंय, की ज्यांनी एकम सद विप्राह बहुधा वदंती हे हजारो वर्षांपूर्वीच आकलन सांगून ठेवलं की सत्य एक आहे. जाणकार लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी बोलवतात. हे जाणीव पुढच्या सहिष्णुतेचं कारण आहे. आणि भारत धर्माच्या नावावर मुळात तू माझा धर्म स्वीकार, नाहीतर तुला मारतो, कारण तुला मारल्याने मला 72 पर्या तरी मिळणार आहेत किंवा स्वर्गात जागा तरी मिळणार आहेत, आणि तू बऱ्या बोलांनी माझा देव, माझा प्रेषित, माझं पुस्तक स्वीकारलं नाहीस तर तुला कायम नरकात जागा मिळणार आहे, असं नाही म्हणत भारत. भारताची दृष्टी आहे की आहे ते अंतिम सत्य एकच आहे. फक्त ज्याला ज्या पद्धतीने ते सत्य जाणवतं ते तो सांगतो. वेगवेगळे मार्ग आहेत. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीला ही भूमिका मान्य नाही. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी म्हणते आम्ही सांगतो हाच ईश्वर, तोच खरा आहे, बाकीचे खोटे आहेत. त्या ईश्वराने हा जो प्रेषित पाठवला तोच खरा आहे, बाकीचे खोटे आहेत. तुम्ही सगळ्यात मोठे गुन्हेगार तर मूर्तिपूजकच. असहिष्णुतेचं, हिंसाचाराचं, द्वेषाचं, युद्धाचं मूळ यात आहे.
आणि उलट जी भारतीय म्हणजेच हिंदू जीवनदृष्टी आहे की जी सांगते की अरे वेगवेगळ्या मार्गांनी आपण अंती एकाच सत्यापाशी पोचतो. तर मार्गांबद्दल हिंसाचार, खून खराबा, एकमेकाचा द्वेष करण्याचं कारण नाही. हा भारत आहे, हा हिंदू विचार आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी भारताच्या 19व्या शतकातल्या एका पडत्या काळामध्ये दंड ठोपटून असा उभा राहिलेला एक बलदंड योद्धा आहे की ज्यांनी ही सर्व शास्त्रशुद्ध उत्तरं त्याही काळी दिली. आजही अभ्यास करून ती पुढे चालू राहायला पाहिजेत. तेव्हा विष्णुबुवांना अभिवादन करताना माझं म्हणणं आहे आपण सगळ्यांनी खरं म्हणजे मनात ठरवायला पाहिजे की आम्ही पण अशा प्रकारे नीट अभ्यास करून आमच्या आपापल्या जीवनामध्ये हा भारत देश, त्याची संस्कृती, त्याचा जो खरा धर्म विचार आहे. धर्मला इंग्लिशमध्ये शब्द नाही, रिलिजन म्हणजे धर्म नाही. रिलिजनला आपला भारतीय शब्द आहे पंथ, आणि ते ईश्वराकडे जाण्याचे पंथ म्हणजे रस्ता वेगवेगळे असू शकतात. धर्म म्हणजे जो धारणा करतो तो धर्म, की व्यक्तीची धारणा करतो, समाजाची धारणा करतो, निसर्गाची धारणा करतो, या विश्वाची धारणा करतो. आणि हे सगळे एकमेकाशी जोडलेले आहेत हे जो समजावून सांगतो, जो मानवाचं या जीवनात आणि मृत्यूनंतरही कल्याण करतो. अभ्युदय निःश्रेयस सिद्धी सधर्म. अभ्युदय म्हणजे भौतिक विकास, निःश्रेयस म्हणजे मानसिक, बौद्धिक, आत्मिक विकास. धर्मला पाश्चात्य परंपरेत शब्दच नाही, पण भारतीय हा धर्मविचार की जो एकम सद विप्राह बहुधा वदंती मधून जन्म घेतो आणि ज्याचं एक दैदिप्यमान रूप होते विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर मानवतेच्या भविष्याचं सुद्धा आश्वासन या विचारात आहे की हा जर स्वीकारला तर खून खराबा, रक्तपात, एकमेकाविषयी द्वेषाचं काही कारण उरत नाही. आपण सगळे मिळून अजून पसायदान होणार आहे. आत्ताच